पुणे जिल्ह्यातील वाळू तस्करी संदर्भात तहसीलदार आणि सर्कलवरती कारवाई त्या ठिकाणी झालेली आहे आणि या कारवाईच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील सर्व महसूल डिपार्टमेंट मधील कर्मचारी अधिकारी यांनी संप केलेला आहे आणि हा संप बेमुदत आहे। तर अशा परिस्थितीमध्ये आज आपण तहसील कार्यालयामध्ये आटपाडी येथे आलो असता या ठिकाणी बघितलं की या कार्यालयामध्ये एकही अधिकारी नाही, कर्मचारी नाही। अशा परिस्थितीमध्ये आटपाडी तालुक्यातील नागरिकांना त्यांच्या शासकीय कामासाठी अडचण निर्माण होत आहे आणि या कर्मचाऱ्यांच्या अशा वागणुकीमुळे या ठिकाणी सर्व नागरिकांना या ठिकाणी त्रास होत आहे। जे काही अधिकारी आहेत, तहसीलदार असतील, सर्कल असतील, ज्यांच्यावरती कारवाई झालेली आहे त्यांच्यावरती कारवाई वरिष्ठांनी केली असताना त्यांच्या समर्थनार्थ जे काही महाराष्ट्रातील महसूल डिपार्टमेंट मधील ज्या ज्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी त्यांना सपोर्ट केलेला आहे, मला वाटतं तेही दोषी आहेत। एका आरोपी अधिकाऱ्यांना त्यांचं समर्थन करणं, त्यांना पाठीशी घालणं म्हणजे हे पण अधिकारी त्याच्यामध्ये सामील आहेत का याची चौकशी केली पाहिजे आणि ह्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे। आज जर आपल्याला एखादा निकाल मान्य नसेल, जमिनीच्या प्रकरणामध्ये अनेक निकाल या ठिकाणी प्रलंबित असतात, चुकीचे निकाल देतात शेतकऱ्यांना असेल, नागरिकांना असेल, परंतु त्याच्यामध्ये जर एखादा निकाल आपण म्हणलं साहेबांना, तहसीलदार साहेबांना वगैरे की बाबा हा निकाल चुकीचा आहे, तर ते आपल्याला काय म्हणतात की तुम्ही अपील करा, तुम्ही प्रांतांकडे जावा। प्रांतांकडे गेलं तर ते म्हणतात कलेक्टर साहेबांकडे जावा। मग ह्यांच्या बाबतीत जर या वरिष्ठांनी ह्यांच्यावरती जर कारवाई केली तर ह्यांनी पण वरती अपील करावं, वरिष्ठ कार्यालय आहे ना। मग आम्ही जर त्या ठिकाणी आंदोलन केलं, आम्हाला निकाल मान्य नाही म्हणून, तर हे आम्हाला पत्र काढतात की तुम्ही सदर तुमचं आंदोलन स्थगित करा, तुम्ही कायदेशीर अपील करा। मग तुम्ही पण अपील का करत नाही? मग तुम्ही जो आता हा खटाटोप ठोकलेला आहे, जो संप केलेला आहे, हा सुद्धा बेकायदेशीर आहे। नागरिकांना या ठिकाणी बिना कामाचं वेठीस धरण्याचं हे जे काही शासकीय अधिकारी आहेत ह्यांना जो काही पगार आहे हा पगार जनतेच्या कामासाठी यांना पगार दिला जातोय। आज जे काही जनतेचं नुकसान होणार आहे शासकीय कामकाजाचं, त्याचं नुकसान भरपाई कोण देणार? त्यामुळे जे काही असे कर्मचारी आणि अधिकारी जे कोणी संपाद आहे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करा, अशी या ठिकाणी मी बहुजन समाज पार्टीच्या वतीने मागणी करत आहे। निवडणूक आहे आणि नगरपंचायतची निवडणूक सगळीकडे जाहीर झालेली आहे। निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार असतात। आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्य अखत्यामध्ये हा सगळा भाग येतोय आणि सर्व कर्मचारी या ठिकाणी निकाल लांबणीवर पडलेला आहे, तरी देखील सर्व कर्मचारी इथं हजर न राहता संपावर गेलेले आहेत। काय सांगाल? सर्वप्रथम म्हणजे जी काय निवडणूक आयोगाने जो काही निकाल लांबवलेला आहे आणि त्याच्या प्रक्रियेमध्ये जे काय ईव्हीएम मशीन आहेत, ह्या मशीन आहेत त्या तहसील कार्यालयामध्ये एका खोलीमध्ये त्यांनी म्हणतात आम्ही सेफ्टी आहे त्या मिशनीला, त्याला कॅमेरे वगैरे लावलेत, असं ते मिशनी त्यांच्या अतिरिक्त मध्ये त्यांनी ठेवलेले आहेत। पण अशा परिस्थितीमध्ये ह्या जे काही ईव्हीएम मशीनी ठेवलेत हे खूप मोठी जबाबदारी आहे आणि अशी मोठी जबाबदारी असताना तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी हे ऑफिस सोडून जाणं म्हणजे निष्काळजीपणा आहे। उद्या जर या ठिकाणी आज जर काय या ठिकाणी झालं त्या मिशनीला तर याला जबाबदार कोण? निवडणूक अधिकारी स्वतः तहसीलदार आहेत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असे सगळे स्थिती आहे? नाही, सगळे तहसीलदार याला जबाबदार आहेत। जे तहसीलदार तहसील कार्यालय सोडून पळालेत ते तहसीलदार याला जबाबदार आहेत की तुम्हाला म्हणजे भान आहे का नाही? तुम्ही या ठिकाणी निवडणूक लांबलेला आहे, ईव्हीएम मिशनीवरती अनेक जणांच्या अगोदर शंका आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्या मिशनी बेवारस सोडून तुम्ही कसं काय पळालाय? कशासाठी आलाय तुम्ही जबाबदार व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी पाहिजे ना।